तू काय म्हणलेला? प्रत्येक रिप्लाय द्यायला शिक. काय म्हणलेला? रिप्लाय दिला सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेलं प्रकरण म्हणजे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रतीक शिंदे यांच्या विरोधात झालेली पोलीस कारवाई. पोलिसांच्या माहितीनुसार प्रतीक शिंदे आणि त्याच्या काही साथीदारांनी एका तरुणाला जबरदस्तीने गाडीत बसवले. त्याला काही काळ तिथेच रोखून ठेवण्यात आले, धमकवण्यात आले आणि जबर मारहाण करण्यात आली. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण आता अधिक चर्चेत आलं आहे. तू काय म्हणलेला? प्रत्येक रिप्लाय द्यायला शिक. काय म्हणलेला? रिप्लाय दिला या घटनेमागचं खरं कारण म्हणजे तक्रारदार चेतन देवलकर यांनी प्रतीक शिंदे बेटिंग ॲपचं प्रमोशन करत असल्याचा काही पोस्ट केल्या होत्या. बेटिंग ॲपमुळे तरुणाई बर्बाद होऊ शकते, त्यामुळे प्रमोशन करू नको असं त्याने प्रतीक शिंदेला उद्देशून म्हटलं होतं. याचाच राग डोक्यात धरून प्रतीक शिंदे आणि त्याच्या साथीदारांनी चेतन देवलकरला बेदम मारहाण करण्यात आली आणि त्याचा व्हिडिओ करून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. तू काय म्हणलेला? प्रत्येक रिप्लाय द्यायला शिक. काय म्हणलेला? रिप्लाय दिला पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर रील स्टार प्रतीक शिंदे आणि त्याच्या साथीदारांना पुणे जिल्ह्यातील इंदापूर परिसरातून अटक केले. त्यामुळे प्रतीक शिंदेच्या अटकेनंतर आता हे संपूर्ण प्रकरण तुफान व्हायरल होत आहे. रील स्टार प्रतीक शिंदे यांनी केलेल्या या कृत्याबद्दल तुमचं मत काय आहे? समाजामध्ये बेटिंग ॲपबद्दल बोलणे किंवा आवाज उठवणे इन्फ्लुएन्सर चेतन देवलकरला महागात पडला आहे. यापुढे प्रतीक शिंदेवर काय कारवाई होईल हे बघणे देखील अतिशय महत्त्वाचे असेल. तुम्हाला प्रतीक शिंदेच्या या कृत्याबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.